सांगा सकाळपासून सगळं सांगा. किती वाजता उठता सकाळी? 6. बरं. झोपता किती वाजता? रात्री 10. 10 ते 6. 8 तास झोप होते चांगली. नाही, रात्रीचं जाग येते. जाग येते. म्हणजे असं सकाळी उठल्यावर वाटत नाही का रात्री चांगली झोप झाली म्हणून? असं वाटते. सकाळी सकाळी झोप लागते, रात्रीची जाग येते. रात्री झोप न झाल्यामुळे सकाळी सकाळी झोपा वाटतं. आणि असं जेवण झालं तर झोपलं तर झोप लागते, नाही तर थोडा वेळ 1-2 घंटा शरीरात जी सूज आहे ना, पूर्ण शरीरामध्ये जी सूज आहे ही याच गोष्टीमुळे. 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक जेवण, दुसरं झोप आणि तिसरं व्यायाम. ह्या गोष्टी जर बरोबर झाल्या तर आजार होत नाही. तुमचं कारण आहे शरीरामध्ये जी सुस्ती येते किंवा शरीरावर जी सूज वाटते, हात वाढत चालले किंवा इकडे सूज आली, हे सगळं काय आहे शरीरामध्ये पचन व्यवस्थित नाही, ते व्यवस्थित करायचं. बरं. उठल्यावर गरम पाणी प्यायची सवय? बरं. पोट साफ होतं उठल्याबरोबर का पाहिजे तसं होत नाही? तसं काही नाही. समजा आता खाण्यापिण्यातच बदल झाला कीच मग होते ना ते. बरं. संडासला कडकपणा, चिकटपणा किंवा बसरट असं पाण्यासारखी होणं किंवा असं नाही, मग ते कसं आहे आपलं खाण्यामुळेच होते ना. पण जास्तीत जास्त काय होतं? जास्तीत जास्त कडकपणा असतो का बसरट असते? असे नॉर्मलच असते. चहा चहा किती दिवसभरात किती? 2 ते 3 वेळा. चहा पूर्ण बंद पाहिजे मला, पूर्ण बंद. चहा बंद केला ना, मी गॅरंटी घेतो तुमची 80% बंद होणार आहे. आणि मी याच्या चहाच्या ठिकाणी मी एक काढा देणार आहे. तो काढा घ्यायचा. जेव्हा चहाची आठवण आली तेव्हा गुळ टाकायचा आणि तो काढा घ्यायचा. त्या काढ्यामुळे ऍसिडिटी पण जाईल, वजन पण छान कमी होईल अजून, आणि ती सूज पण कमी होईल. पण तुम्हाला पथ्य काय सध्या? चहा बंद. 100% मला बंद लागेल. बरं. नाश्ता करता तुम्ही? नाही. मग जेवण किती वाजता करता? जेवणचा टाइमच नाही. 9 कधी 9 कधी 1 वाजता असा टाइमच नाही. बरं. शेतात गेल्यावर फिक्स असेल ना टाइम? शेतात डेली जात नाही, कधीतरी जाता. बरं. पण तुम्ही जेवणाच्या आधी 2 वेळा चहा पिता? म्हणजे एक वेळा तुमचा आणि एक वेळा मैत्रीण आली तेव्हा एक. उपवास असला तर. बरं. ते चहा बंद करायचा. घ्यायचा असला तर कोरा चहा अर्धा कप घ्यायचा. त्यात पण मी देतो तो घ्या. बरं. जेवण वेळ होतं ना? बरं. दिवस जेवण करून झोप येते? झोप येते. मग झोपता का तुम्ही? झोपता. झोपायचं नाही. खुर्चीवर बसायचं, टेकून बसायचं, असं टेकून झोपायचं खुर्चीवर. कॉटवर पण बसल्या बसल्या झोपायचं, पाठ टाकायची नाही. झोपावं कोणी दिवसा? म्हाताऱ्या माणसांनी, गर्भवती बाईंनी, लहान बाळांनी आणि बिमार माणसं. आपण या चारीपैकी काही आहे का? आपलं वय नाही झालं, गर्भवती नाही, बाळ नाही, बिमार नाही. पण ते येतं. तुम्ही जेवढे जास्त झोपणार ना तेवढा हा मागचा भाग आणि डोकं दुखेल आणि ते जड पडेल. ते नाही करायचं. गोळ्या आहे ना काम करतातच, पण त्याच्यासोबत जर हे केलं ना तुम्ही तर गोळ्या 110% काम करतात. असं आहे. बरं. 4-5 वाजता पुन्हा चहा होतो. आणि मग जेवण किती वाजता रात्रीचं? 9 वाजता. का बरं 9 वाजता? दुकान आहे यांच्याकडे. बरं. कोणतं दुकान आहे? बर. मग ते बस मित्र बसले की टाइम होऊन जाते. तुम्हाला सांगू मी, जसं चहा सांगितलं ना मी, तसं जेवण जर तुम्ही 6-7 ला सुरू केलं ना जेवायला, तुम्ही जेवून जा 6-6:30 ला जेवून जा, मग तुम्ही 11 पर्यंत बसा, मग प्रॉब्लेम नाहीये. जेवढं तुम्ही लेट जेवणार तेवढं शरीरात सूज वाढणार. जेवण झालं 9 वाजता की लगेच मग पाठवर व्हायचं. ते चुकीचं आहे ना. पुढे जेवणामध्ये झोपण्यामध्ये 2.5 तासाचं अंतर पाहिजे, ते राहत नाही. ते राहतच नाही. हे राहिलाच पाहिजे. तुम्ही करून बघा आठवडाभर. अर्धा घंटा जेवण झालं की आपल्याला 2.5 तास पाहिजे. आता काय होतं त्यात तुमचं समजा जेवण झालं तुम्ही निघून जाता, त्यांना तर काम आवरायचंच आहे सगळं. पण हेच जर 7 वाजता जेवण झालं, तुम्ही 9:30-10 ला झोपले तर जेवण पचतं पण, आणि दुसऱ्या दिवशी जाणवल की आपल्याला खळखळून भूक पण लागली चांगली आणि पचन पण झालं. तर लेट जेवायचं नाही, लवकर जेवायचं. आता काय काय करायचंय? शिळ बंद करायचं. रात्री झोप होईल त्यासाठी मी सांगतो काय करायचं. झोपताना तळपायाला, पोटऱ्यांना चांगलं तेल लावायचं गरम करून, झोप छान येते. गरज वाटली तर डोक्याला पण लावा, केसामध्ये. चहा बंद करायचं पूर्ण, शिळ बंद करायचं. जेवण वेळेवर करायचं, प्रमाणात करायचं. तुम्हाला वाटलं मला 9 ला भूक लागली, जेवायला बसायचं छान, जेवढी भूक आहे त्याच्यात चतकोर पोळी कमी खायची. मला वाटलं 2 पोळ्या 1.5-2 खायची. 1.5ची भूक आहे, 1-1.25 पोळी खायची. ती सवय नाही ना. लहान म्हणजे एकत्र पहिले कुटुंब जास्त होते, एकत्र लहान मुलं होते तेव्हा 2च टाइम जेवायचं. ती सवय झालेली. चांगलं आहे ना. उलट हे 2 वेळा जेवण खूप चांगलं आहे. पण भूक लागली पाहिजे, आणि
भूक नसली पण मग असंही ना ते एकदा जेवतो सकाळी मग पोटभर जेवते माणूस जेवण हा थोडस त्याला वेळ ठेवायचा. तुम्ही काम करताना मग बऱ्याच वेळा काय होतं आपण पोटभर जेवतो हा. आणि शेतात जर आपण वाकून कामाला गेलो ना मग ते तिखट वगैरे खाल्लेलं बाहेर येतं की काय बाहेर येतं. असं Acidity वाटतं होते. ऍसिडिटी होते म्हणून मी ते सांगतोय. आलं लक्षात. खरं तर आपलं काम हे आपल्या शरीरापेक्षा जास्त व्हायला लागलं आता. पहिले लोक एवढे टेन्शन घेत नव्हते, कामं खूप करायचे पण शांततेने करायचे. आपल्याला ना दगदग झाली, त्या दगदगमध्ये हे सगळं होतं. दुसरी गोष्ट, गरम गरम पोळी, गरम गरम भाजी अति गरम नाही खायची. म्हणजे उकळती भाजी, तव्यावरून काढलेली पोळी लगेच नाही खायचं. 4 चमचे तूप गेलं पाहिजे शरीरामध्ये. तूप खाता तुम्ही? तूप आवडतं? छान. 2 ते 4 चमचे तर गेलंच पाहिजे. तर ह्या गोष्टी पाळायच्या हे मेन आहे. हे जर तुम्ही पाळलं तर औषधं 100% काम करते. लागू होतील म्हणजे होतील. तुम्हाला वाटेल माझं डोकं दुखणं थांबलं, वजन कमी व्हायला लागलं, ऍसिडिटी कमी झाली.